बाहेरसारखं चायनीज घरी नक्कीच बनू शकतं आणि हे मी माझ्या 5 वर्षाच्या केटरिंग एक्सपिरियन्समधनं सांगू शकते. सो विथ ऑल टिप्स अँड ट्रिक्स रेसिपी पूर्ण बघा. आधी मंचुरियनसाठी आपण घेतलं आहे बारीक चिरलेला कोबी, गाजर, फरसबी आणि सिमला मिरची. माझ्याकडे चॉपर आहे जो दोरीने ओढायचा असतो तो, त्याने मी चॉप करून घेतलं आहे. त्यातलंच थोडंसं मी चॉप केलेल्या गोष्टी बाजूला घेऊन ठेवल्यात. हे मंचुरियन ग्रेव्हीसाठी आपल्याला लागणार आहे. सो मंचुरियनसाठी आपण बघितलं सगळं चिरलेल्या गोष्टी प्लस आलं, लसूण, मैदा, कॉर्नफ्लॉवर, मिरी पावडर, सोया सॉस आणि मीठ. आता मी मिरी पावडर, मीठ, आलं, लसूण, सोया सॉस हे सगळं घालून 2 चमचे सोया सॉस मी घेतलेला आहे आणि हे सगळं घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स करून झालं की जवळजवळ मला 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 चमचे मैदा असं एकत्रित सो इक्वल क्वांटिटीमध्ये तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. मंचुरियन बॉल्स करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की तुम्ही जर का असं सगळं चॉपरमध्ये किंवा बारीक चिरून घेतलं असेल तर तुम्हाला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर कमी लागतं. जर तुम्ही किसून घेतलं तर त्यातलं पाणी काढून घ्या, नाहीतर मग मैदा कॉर्नफ्लॉवर खूप जास्त लागून मंचुरियनला भाज्यांची चव अजिबात येत नाही. त्याच्यामुळे शक्यतो चॉप करून घ्या. आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण अशा कन्सिस्टन्सीचं झाल्यावर आपण ह्याचे बॉल्स करून घेणार आहोत. सो मीडियम साईजचे हे बॉल्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला. परत एकदा सांगते, भाज्या चॉप करून घ्या बारीक, किसू नका. किसलात तर तुमची मंचुरियनची टेस्ट बिघडू शकते आणि किसलात तर पाणी काढून घ्या जर का सगळ्या भाज्या किसून घेतल्यात तर. असे आपण हे मंचुरियनचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट, हे लगेच फ्राय करायचे आहेत, करून ठेवायचं नाही आहे, कारण भाज्या पाणी सोडतील आणि मिश्रण पातळ होऊ शकतं. सो गरम तेलाच्या कढईत मी हे मंचुरियन बॉल्स तळायला टाकलेले आहेत. एका वेळेला 5 ते 6 बॉल्स मी या कढईमध्ये टाकणार आहे. टाकल्यावर लगेच आपण त्याला झारा लावायचा नाही आहे. जरा ते फर्म झाले की मग आपण त्यांना अलगद हाताने हलवत सगळ्या बाजूनी फ्राय करून घ्यायचं आहे. सो हे गोल्डन ब्राऊन आपले मंचुरियन बॉल्स फ्राय झाले पाहिजेत. तुम्ही जर का हे फॉलो केलं की लगेच आपण बॉल्स तळायच्यात, मध्ये वेळ घालवायचा नाही, तर हे बॉल्स छान होतात. घरात पार्टी असेल तर आदल्या दिवशी हे बॉल्स करून फ्रीजमध्ये ठेवू शकतात. आता आपण नूडल्स बघून घेऊया. नूडल्ससाठी मी कढईत तेल टाकलं आहे, आलं, लसूण, मिरची पेस्ट, त्याच्यावर कोबी लांब चिरलेला आणि त्याच्यावर गाजर लांब चिरलेलं मोठ्या गॅसवर फक्त 1 मिनिट परतून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या भाज्या क्रंची राहतात. तेल थोडं जास्त लागतं नूडल्सला, ते लक्षात ठेवायचं आहे. मग सिमला मिरची मी घातली, परत हाय फ्लेमवर 1 मिनिट परतून घ्यायचं आहे आणि लगेच आपण त्याच्यात बॉईल्ड नूडल्स. आता नूडल्ससुद्धा तुम्ही बॉईल करून आदल्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्याच्यामुळे ते अजून फर्म आणि छान होतात. मिरी पावडर, मीठ, साखर, 2 चमचे सोया सॉस आणि विनेगर थोडं जास्त घालायचं, 3 चमचे विनेगर. ही तुमची बेसिक हक्का नूडल्सची टेस्ट आहे. तुम्हाला स्पायसी हवं असेल तर तुम्ही अजून रेड चिली सॉस घालू शकता, शेजवान सॉस घालू शकता, शेजवान नूडल्स करायचे असतील तर. आणि अलगद हाताने, आता जेव्हा मी हे सगळ्या गोष्टी नूडल्सवर घालत होते तेव्हा गॅस बारीक होता. आता सगळे सीझनिंग्सवरती घालून झालेत. आता मी गॅस मोठा करून हा एक फोक आणि हा जो आपला चिमटा असतो पापड भाजायचा तो आणि आपला उलथणं, ह्याने मी अलगद हाताने सगळं मिक्स करून घेते. हे सगळं हाय फ्लेमवर आपल्याला करायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटात आपले नूडल्स छान मिक्स होतात आणि व्यवस्थित सगळे मिक्स झाले की आपण त्याच्यावर स्प्रिंग अनियन्स घालू. आपले नूडल्स रेडी आहेत. नूडल्स आधी करून ठेवायचे, मग आपण आता मंचुरियन सॉस खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याचं प्रमाण खूप इम्पॉर्टंट आहे, जे मी स्क्रीनवर मुद्दाम दिलेलं आहे. सो 2 स्पून सोया सॉस, 1 स्पून रेड चिली सॉस नसेल तर हिरव्या मिरचीची पेस्ट, लाल मिरचीची पेस्ट किंवा लाल तिखट, टॉमॅटो केचप 2 चमचे, 1 चमचा विनेगर, ब्लॅक पेपर पावडर किंवा काळी मिरी पावडर, त्याच्यानंतर घालायची आहे साखर आणि महत्त्वाच्या 2 गोष्टी ह्याच्यात घालायच्या, त्या म्हणजे बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेला लसूण 1-1 चमचा कच्चं घालायचं आहे. ह्यानी तुमच्या सॉसला अमेझिंग चव येते. त्याच्यामुळे तुम्हाला 2 प्रकारांनी आलं लसूणची चव येते. एक तर हे कच्चं असतं ते, आणि तुम्ही ॲक्च्युअल ऑइलमध्ये फ्राय करता मंचुरियन तेव्हाचं. सो या 2 पद्धतीने घातल्यावर अमेझिंग मंचुरियनला तुमच्या सॉसला टेस्ट येते. आता 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि पाणी घालून मी हे सॉसचं मिश्रण रेडी करून ठेवलं आहे. बॉल्स आपले आधीच रेडी होते, त्याच्यामुळे आता आपलं मंचुरियन 2 ते 3 मिनटात बनेल. सो पाहुणे येणार असतील तर ही तयारी आधी करून ठेवायची आणि आयत्या वेळेला मंचुरियन बनवायचं. तेल गरम केलं आहे, आलं, लसूण बारीक चिरलेलं आणि हे जरा आता चांगल्यापैकी फ्राय करून घ्यायचं आहे, कारण आपल्या सॉसमध्ये तुम्हाला माहिती आहे की आपण कच्चं आलं आणि लसूण घातले, तो एक वेगळा फ्लेवर येणारच आहे.
आता हे छान झालं की त्याच्यात आपण ज्या मगाच्या भाज्या होत्या चॉप करून ठेवलेल्या ह्या घालायच्यात. ह्यानी तुमच्या सॉसमध्ये छान क्रंच येतो आणि थोडी तुमच्या सॉसला बॉडी येते. आता करून घेतलेला सॉस घालायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तसं पाणी घालायचं आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्युअस हलवत हा सॉस थिक होईपर्यंत तुम्हाला ढवळायचं आहे. 1 ते 2 मिनटात हे सगळं होतं. सीझनिंग्स ॲडजस्ट करून घ्या, मीठ तुम्हाला ॲडजस्ट करून घ्या आणि त्याच्यानंतर हा सॉस बॉईल व्हायला लागला की ग्लॉसी होतो आणि थिक होतो. एकदा हा सॉसी आणि ग्लॉसी सॉस रेडी झाला की मग आपले मंचुरियन बॉल्स टाकायचे आणि 2 ते 3 मिनटं व्यवस्थित हे बॉल्स मिक्स करून उकळून घ्यायचे आणि तुमचं मंचुरियनसुद्धा रेडी आहे. सो तुम्ही जर का व्यवस्थित प्लॅन केलं आणि या छोट्या टिप्स अँड ट्रिक्स लक्षात ठेवल्यात तर तुम्ही बाहेरपेक्षाही छान तुमचं मंचुरियन नूडल्स घरी बनवू शकता. तुम्हाला ही रेसिपी आवडली का कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. रश्मीज फ्रूट क्राफ्ट. धन्यवाद.